ब्रह्मसूत्राच्या चौथ्या पादापर्यंत आपण येऊन पोचलो आहोत. या चौथ्या पादामध्ये आपला विषय जिथे सुरू झाला आहे, साधना सांगितली, किती प्रकारची साधना त्याचं वर्णन करून सांगितलं. आता साधना केल्यानंतर फल प्राप्त करायचं आहे, तर प्राप्तीपर्यंत किती साधना करावी लागेल. कारण असं आहे की तुम्ही सांगितलं आम्ही साधना केली, आम्हाला काही प्राप्त झालं नाही, ते म्हणाले ह्या शंकेला तिथे जागा नाही किंवा ह्या प्रश्नाला तिथे स्थान नाही. तर जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत तशीच उपासना किंवा त्या साधनेची आवृत्ती, हा विषय बघितला. दुसरा विषय आपण बघितला तो असा बघितला की ब्रह्माचीच उपासना, ब्रह्म चैतन्यमय आहे आणि त्याच ब्रह्मानी हे सगळं जग निर्माण केलेलं आहे. त्यांनी आमच्याही ठिकाणी चैतन्यच दिलं आहे आणि या सगळ्या सृष्टीमध्ये तेच चैतन्य भरून राहिलेलं आहे. आणि ते ब्रह्म, चैतन्य रूप असणारं ब्रह्म जे ह्या सगळ्या सृष्टीत भरून राहिलेलं आहे. तर मग जी उपनिषद महावाक्य सांगतात ती तत्त्वम असी, की ते तू आहेस. मग जर ते मी आहे तर मग साधना कशा करता. जर तो आणि मी आम्ही एकच आहोत आणि मी जर ते स्वरूपच आहे तर साधना कशा करता. मग त्याकरता तुलनेनी सांगण्याचा विषय या दुसऱ्या सूत्रामध्ये आला आणि त्यांनी आपल्याला सांगितलं लिंगाच्च म्हणजे लक्षणांवरून. जरी आम्हाला माहिती आहे की तो आणि मी एकच आहोत, वेदांनी त्याचं प्रतिपादन जरी केलं आहे की तो आणि मी एक आहे, तरी वेदांनी हेही प्रतिपादन केलेलं आहे की तो शुद्ध बुद्ध नित्य मुक्त आहे आणि मी मलिन आहे, मी अनित्य आहे. त्यानंतर मी अनेक उपाधींनी बांधलेला आहे, तो ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे, तो अलिप्त आहे आणि मी कर्मबंधनांनी उपाधींनी जखडलेला आहे. माझी सगळी मर्यादा मला माहिती आहे. काल आपण इथपर्यंत येऊन पोचलो की जीवाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा आणि परमात्मा यांची जर तुलना करायची म्हटलं किंवा तुलना आपण करत राहिलो तर अनेक प्रकारांनी अनेक स्तरावरती तुलना करता येईल. परंतु हे सगळं जीवाचं लहानपण किंवा जीवाच्या मर्यादा, लहानपण म्हणजे जीवाला अणुपरिमाण असं म्हटलंय. परिमाण म्हणजे मोजण्याचं साधन. त्या मोजण्याच्या साधनामध्ये हा जीव जो आहे तो परमात्म्याच्या तुलनेने कसा आहे, अणुपरिमाण आहे, अणुसारखा आहे, अगदी यक्कश्चित आहे. आणि परमात्मा कसा आहे तर परमात्मा अणोरणीयान महतो महीयान सगळ्यामध्ये भरून राहिलेला परमात्मा सूक्ष्मात सूक्ष्म आहे आणि महानांच्या मध्ये महान आहे. त्यामुळे त्याच्याशी जीवाची तुलना होऊच शकत नाही. मग आपण काल बघितला तो विषय असा की तो कसा शुद्ध आहे, आपण कसे मलिन आहोत, तो कसा प्रबुद्ध आहे, तो कसा ज्ञानाने युक्त आहे, आम्ही कसे अप्रबुद्ध आहोत, तो कसा सगळ्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये मुक्त आहेत, आम्ही कसे सगळ्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये बंधनात जखडलेले आहोत. आणि मग आता श्रुती असं सांगते, आग्रहाने सांगते श्रुती आपल्याला, आणि ती म्हणते की हे सगळं जरी जीवाच्या ठिकाणी असलं तरी जीव आणि परब्रह्म हे पुन्हा एकच आहेत. तत्वमसी हे सत्य आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म हे सत्य आहे, प्रज्ञानम ब्रह्म हे सत्य आहे, अहम ब्रह्मास्मी हे सत्य आहे. ही चार जी उपनिषदांची महावाक्य आहेत, ही चारही महावाक्य आग्रहाने प्रतिपादित केलेली आहेत. आणि त्याचं प्रतिपादन केलेलं असताना सुद्धा त्यामध्ये मर्यादाही स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणून मर्यादा आहेच आहे. मर्यादा कशाची आहे, मर्यादा उपाधीची आहे. आता त्या मर्यादेचं स्वरूप कुणी माया म्हणा, कुणी मोह म्हणा, कुणी अज्ञान म्हणा, कुणी अविद्या म्हणा, शब्द त्याला काहीही वापरा. आता या ठिकाणी स्पष्टीकरण देताना आपण प्रत्यक्ष लक्षणामध्ये आलो. कारण लिंगाच्च म्हटलंय ना, लिंग म्हणजे लक्षण. लक्षणांनी तो त्या परमात्म्यापेक्षा वेगळा कसा आहे, तर ते जे त्याचं लक्षण आहे त्यामध्ये त्याला मोह आहे, ममता आहे, अहंकार आहे, ह्या सगळ्या त्याला जडलेल्या उपाधी आहेत. मोहानी जखडला आहे.
अहंकाराने जखडलेला आहे, ममत्वानी जखडलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या त्या जीवाला असलेले हे उपाधीचे विकार आहेत. काल आपण याच्या विरुद्ध असलेली परिस्थिती आधी पाहून घेतली. ती कोणती होती की शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे साधन चतुष्टय पूर्ण झाल्यानंतर तो अधिकारी साधक जो आहे तो अशा स्थितीला पोचलेला असतो की आता फक्त गुरुनी त्याला उपदेश करायचा आहे. तत्वम असी एवढा त्यांनी उपदेश केला की संपलं, त्याला ब्रह्मज्ञानच होणार आहे. त्याच्या मधली काही स्थिती नाही, मधली काही अवस्था नाही, तो लगेच ब्रह्मज्ञानाला प्राप्त होणार आहे. मग ही जी स्थिती आहे ह्या स्थितीला दृष्टांतानी असं म्हटलंय की हा कसा आहे, हा कापुराचा रवा आहे. म्हणजे कापराची वडी कशी आगीचा स्पर्श झाल्याबरोबर झरकन जळून जाते, तसं याच्या ठिकाणी पेटण्याचं काम किंवा या ठिकाणी ज्ञानाग्नीमध्ये सगळं त्याचं काही किंचितसा मल जरी राहिला असेल तरी सुद्धा तो दग्ध होऊन पूर्ण ज्ञान त्या ठिकाणी प्रकट होणं हा फक्त त्या महावाक्याचा उपदेश एवढीच आवश्यकता आहे. याच्यापेक्षा अन्य कशाची आवश्यकताच नाही, कशाची गरजच नाही, लगेच ज्ञानाची प्राप्ती आहे. आणि म्हणाले सामान्य जीवाच्या बाबतीत कसं आहे, सामान्य जीवाच्या बाबतीमध्ये तो कापूर नाही आहे, ते ओलं लाकूड आहे. त्या ओल्या लाकडाला जाळायचं आहे, म्हणजे त्या ओल्या लाकडातला धूरच पुष्कळ निघणार आहे. त्या धुरानंतर ते लाकूड जरा त्या उष्णतेने वाळेल, मग कधी पेट घेईल आणि मग ते जाळायला लागेल आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलंय की हा जो भेद आहे, गेल्या वेळी आपण म्हणजे काल आपण तो का घेतला भेद, त्याचं कारण आहे अधिकारी साधक आहे. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. काल आपण बघितलं की अनेक जन्म ज्यांनी ज्ञानप्राप्तीची साधना केलेली आहे, आता त्याचा शेवटचा जन्म आहे, ह्या चरम जन्मामध्ये आलेला आहे, ह्या शेवटच्या जन्मामध्ये आलेला आहे. आता या जन्मामध्ये त्याला फक्त उपदेशाची आवश्यकता आहे, बस आहे. तो उपदेश घेतला की त्याला ज्ञान झालं, आणि ज्ञान झालं की तो त्याच्या ठिकाणी अधिकारी बनला त्या ब्रह्मज्ञानाचा. आणि म्हणून इथे आपण पूर्ण विरक्ती ही जी आहे ती विरक्ती हेच त्या कापराचं स्वरूप म्हटलेलं आहे. की जी विरक्ती आहे ती विरक्ती कशी आहे, ती कापरासारखी आहे. ते ज्ञान प्राप्त होण्याकरता त्या विरक्तीच्या माध्यमातूनच तो कापूर जळणार आहे. आणि हे ओलं लाकूड का आहे, कारण ह्या ओल्या लाकडामध्ये मुळी विरक्ती नाहीच आहे. त्याच्यामध्ये अहंकार आहे, त्याच्यामध्ये ममता आहे, त्याच्यामध्ये मोह आहे, अनेक गोष्टींनी हे जखडलेलं आहे. आणि आता हे सूत्र लक्षणं सांगणारं होतं. म्हणजे त्यांनी लक्षणं कुणाकुणाची सांगितली, त्यांनी परमात्म्याची लक्षणं सांगितली, त्यांनी जीवाची लक्षणं सांगितली, आणि दोघांची लक्षणं सांगितल्यानंतर आपल्याला असं सांगितलं की जरी उपनिषदांचं वाक्य ते तू आहेस, ते ब्रह्मच तू आहेस असं वाक्य असलं तरी आज आहे ह्या स्थितीमध्ये असलेला हा जीव काही त्या ब्रह्मावस्थेला पोचण्याचा अधिकारी नव्हे. त्याला ते प्राप्त करण्याकरता साधन करावंच लागेल. आणि परमात्मा आणि तो यामध्ये व्यवहारतः भेद असेलच. अशा प्रकारचं जे वचन आहे ते वचन त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला मुद्दाम सांगितलं. म्हणजे ही दोन सूत्र फलाध्यायात का आली की पुन्हा असं म्हणू नका की आम्हाला साधना कशाला करायला सांगितली, त्याचं निराकरण केलं. साधना तुम्ही आम्हाला करायला सांगितली तिथपर्यंत ठीक आहे, तुम्ही जे सांगितलं ते साधन आम्ही एकदा आचरलं, त्यामुळे एकदा आचरून तुम्हाला फल मिळणार नाही, कारण हा फलाध्याय आहे. तुम्हाला फलापर्यंत पोचायचं असेल तर आता आम्हाला सांगितलं पाहिजे की तुम्हाला जर फल मिळवायचं असेल तर फल मिळवण्याकरता तुम्हाला साधन फल मिळेपर्यंत, आपण जसं मराठीत म्हणतो ना, शोधा म्हणजे सापडेल, पण सापडेपर्यंत शोधा. आपण पुष्कळ शोधलं, सापडलं नाही, म्हणाले काही उपयोग नाही. फलापर्यंत पोचायचं असेल तर फल मिळेपर्यंत साधना, आणि त्याच्याकरता तितिक्षा, वाट बघत बसणे, ती साधना करत राहणे आणि वाट पाहत राहणे. तर आता हे दोन सूत्र झाली आपली की एक तर एकदा साधना करून भागत नाही, त्याच्या आवृत्तीचा उपदेश वेदांनी केला आहे. दुसरं सांगितलं त्यांनी की लक्षणांवरून
परमात्मा आणि जीव यांच्यामध्ये महद अंतर आहे. जीवाला जरी तू ब्रह्म आहे असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा ब्रह्मभावाला येणं फार अवघड आहे. पण एखादा जीव ब्रह्मभावाला लगेच येऊ शकत नाही का, त्याचा विचार आपण काल केला की हो, शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन चतुष्टयाचा पूर्ण अधिकारी हा एका क्षणामध्ये कापराचा रवा जसा जळून जातो तसं त्याचं हे सगळं ह्या प्रकृतीशी निगडीत असलेलं सगळं निघून जातं आणि तो फक्त त्या परमात्म स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे तत्वमसी ह्या महावाक्याचा तो अनुभव घेतो. आता ही 2 सूत्र झाली. आता आपलं 3रं सूत्र आहे. या 3ऱ्या सूत्रात त्यांनी असं म्हटलंय, आत्मेती तूपगच्छन्ती ग्राहयन्ती च. ते म्हणतात श्रुती परमेश्वरालाच आत्मा असे मानतात आणि तसाच त्याचा बोधही करून देतात. कशा करता सांगितलं की आम्ही परमेश्वर म्हणतो, उपनिषदामध्ये आत्मा म्हटलं आहे. मग आत्मा आणि परमेश्वर ह्यात काही फरक आहे का? ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा हे सगळे जे शब्द आहेत हे शब्द कुणाचे पर्यायी आहेत, कुणाला संबोधून आहेत? ते वेगवेगळ्या परिस्थितीत वेगळे वेगळे वापरावेत का? वापरावेत. आणि ते तसे वापरायचे असतील तर त्याचा भेद काय, तो साधनाध्यायात आपल्याला आलेला आहे. आणि त्यामुळे इथे आत्ता त्या फलाकरता जी उपासना सांगितली आहे त्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की हे सगळे शब्द त्या परमेश्वराचेच पर्यायी शब्द आहेत, परमेश्वर वाचकच शब्द आहेत, परमेश्वरालाच असलेली भिन्न भिन्न नावं आहेत. आणि त्यामुळे श्रुती परमेश्वरालाच आत्मा असे म्हणते. म्हणजे उलट आपण म्हणू की आत्म्यालाच आम्ही व्यवहारात परमेश्वर असं म्हणतो. कारण उपनिषदांनी सारखा आत्मा, आता आत्मा शब्द का, आपण पहिल्या दिवशीपासून आपलं एक वचन घेतलेलं आहे, कारण ते साधने करता असलेलं वचन आहे. आत्मा वारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य. आत्मा वारे द्रष्टव्य, आत्म्याचं दर्शन घे, आत्म्याला पहा, अशी आम्हाला वेद उपनिषदांची आज्ञा आहे. आणि म्हणून त्या आत्म्याचं दर्शन घे. मग तो आत्मा म्हणजे कोण आहे व आता त्याचं कुठे जाऊन दर्शन घ्यावं? हे श्रवण मनन आणि निदिध्यास हे त्या आत्म्याकरता कसे करावेत, त्याकरता हे सूत्र आहे. हे सूत्र म्हणतं की ज्याला तुम्ही ईश्वर म्हणता ना तोच परमात्मा आहे, ज्याला तुम्ही परमात्मा परमेश्वर म्हणता ना तोच आम्ही ज्याला आत्मा म्हणतो तो आहे. कारण आत्ता या क्षणी म्हणाले तुम्ही कशाला गोंधळ करता आणि त्याच्यामध्ये भेद करता? नाही तर प्रत्येक तत्वज्ञानाप्रमाणे मग ईश्वर कोण, परमात्मा कोण, आत्मा कोण, या प्रत्येकाने आपापले लावलेले जे अन्वय अर्थ आहेत त्याप्रमाणे हे शब्द बदलत जातील का? म्हणाले तुम्ही काही करू नका, तुम्ही त्यात बदल करू नका, विचार करू नका. इथे ब्रह्मसूत्रकारांनी त्याचा समन्वय केला आहे. समन्वय कशा करता केला आहे? समन्वय उपासनेकरता केला आहे. उपासनेकरता तरी का केला? ह्या मागच्या 2 सूत्रांनी सांगितलं त्याप्रमाणे की जर एखाद्या साधनेची आवृत्ती करायची तर साधना कुणाची करायची? ईश्वराची करायची, परमेश्वराची करायची, परमात्म्याची करायची, आत्म्याची करायची. ते म्हणाले असं नका समजू की ईश्वराची उपासना म्हणजे कमी आहे, परमात्म्याची म्हणजे अधिक आहे. त्याचं कारण असं आहे की ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये जो आहे तो ईश्वर आहे. मग तो ईश्वर कसा आहे? तर मूळ परमात्मा काही तो येऊन बसलेला नाहीये, पण परमात्म्यानी आपल्या प्रकृती शक्तीचा आश्रय घेतलेला आहे. प्रकृतीच्या आश्रयाने तो आमच्या हृदयामध्ये साक्षी भावानी येऊन राहिलेला आहे. मग आमच्या हृदयात येऊन राहिलेला जो ईश्वर आहे तो जर साक्षी भावानी येऊन राहिला तर मग तो तिकडचा परमात्मा, तो परमेश्वर, तो ह्याच्यापेक्षा वेगळा आहे का? मग याची उपासना केल्यावर तो भेटतो का? का तो भेटण्याकरता ह्याच्यानंतर पुन्हा एक दुसरी उपासना आहे? हे सगळे प्रश्न आहेत जे आमच्या मनात उत्पन्न होतील. त्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी इथे उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर काय दिलंय ते म्हणतात, आत्मेती तूपगच्छन्ती ग्राह्यन्ती च. म्हणाले हा श्रुती परमेश्वरालाच आत्मा असे मानतात. म्हणजे आम्ही परमेश्वराची जेव्हा उपासना करतो तेव्हा ती उपासना त्या उपनिषदांनी
त्या वेदांनी वर्णन केलेल्या ब्रह्माचीच उपासना आहे, आत्मतत्वाचीच उपासना आहे. आणि तसाच त्याचा बोधही करून देतात आणि त्याचं ज्ञानही आम्हाला त्या पद्धतीने करून देतात. ज्या ब्रह्मविद्या आम्हाला सांगतात त्या ब्रह्मविद्याही त्या आत्म्याच्याच प्राप्ती करता आहेत असं आम्हाला सांगतात. आता म्हणाले, कधी कधी श्रुतींनी जीवात्म्याला सुद्धा आत्मा असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आता साधा हा जीव आहे, पण या जीवाकरता सुद्धा आत्मा शब्द वापरलाय. ह्याच्यामध्येच म्हणाले आपल्याला उत्तर मिळून जातं की जीव आणि परब्रह्म हे दोन्ही एकच आहेत. या दोघांच्यातलं ऐक्य प्रतिपादन करण्याकरता त्यांनी जीवाकरता सुद्धा आत्मा असा शब्द वापरलेला आहे. आणि वेदांचं हे प्रयोजन त्या दोघांच्यातलं अद्वैत दाखवण्याकरता आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात ना, जीवो ब्रह्मैव ना परहा. जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये विभिन्नता नाही, ते एकच आहेत. पण म्हणाले व्यवहारामध्ये हे आपल्याला समजू शकत नाही, कारण ब्रह्म वेगळं आहे. त्याची तर चर्चा आपण मागच्या सूत्रात केली. ब्रह्म आणि जीव हे वेगळे आहेत, हे सगळं आता आपलं सांगून झालं. हे झाल्यानंतर आता म्हणाले की प्रश्न असा आहे की जीव आणि ब्रह्मामध्ये अंतर कुठं ठेवायचं आहे. जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे, ते ब्रह्माच्या ठिकाणी नाही. त्यामुळे अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता परब्रह्माला उपासना करण्याची गरज नाही. उपासना साधना कुणाला करावी लागणार आहे? जीवाला करावी लागणार आहे. ती कशामुळे करावी लागणार आहे? आम्हाला काही गोष्टींचं अज्ञान आहे, काही उपाधी आहेत आणि त्याच्यामुळे, त्या उपाधींमुळे, त्या अज्ञानामुळे आम्हाला उपासनेची आवश्यकता आहे. आम्हाला त्या अज्ञानाच्या निवृत्तीची आवश्यकता आहे. त्या उपाधी गळून गेल्या पाहिजेत, याच्याकरता साधन करण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की आता निर्णय करायचा आहे की ह्या जीवाला निश्चित उपासना करण्याची आवश्यकता आहे. तर्कानी आपण काल बघितलं, तर्कानी आपण काय भांडू शकतो? काही आवश्यकता नाही आहे आम्हाला. आपण सगळे तर्क उभे केले की नाही? काल परवा 2 दिवस आपण इकडे तिकडे विषय मांडत होतो. काय मांडला आपण? मृत्यूनंतर नाहीतरी कोणाकडे जायचं आहे? त्याच्याचकडे जायचं आहे. सगळ्या सृष्टीचा प्रलय झाल्यावर कोणाकडे जायचं आहे? त्याच्याचकडे जायचं आहे. तोच जर सगळं करणार आहे, तोच जर सगळीकडे भरून राहिलेला आहे, तर मग तोच घेऊन जाईल, नाही तर ठेवून देईल. आम्ही उपासना करण्याची काय गरज आहे? आम्ही साधना करण्याची काय गरज आहे? ते म्हणाले ह्या अशा तर्कबळाने काही साधणार नाही. हा जो तर्कवाद आहे, हा तर्कवाद परमात्म्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. कारण आपण त्याची सगळी उत्तरं काल परवा बघितली की मृत्यूनंतर काय होतं, प्रलयानंतर काय होतं. तो जरी जगाचा निर्माता असला तरी सुद्धा तो निर्माण आम्हाला जेव्हा जीव म्हणून करतो तेव्हा ह्या जीवाला प्रवास किती करावा लागतो तेही आपण बघितलं. असं निरनिराळ्या प्रकाराने त्याची उत्तरं देता येतात. पण तर्कानी जे करा म्हणून आज्ञा वेदाने केली आहे, आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्या, या आत्म्याच्या दर्शनाकरता काही करता येत नाही. आणि आम्हाला आत्म्याचं दर्शन घ्यायचंच नाही याचं सुद्धा उत्तर आपण पहिल्याच दिवशी दिलंय. त्यामुळे आता आत्म्याचं दर्शन घ्यायचंय की नाही हा ब्रह्मसूत्राचा विषयच नाही. ब्रह्मसूत्राचा विषय ब्रह्मच ह्या जगाचं आद्य कारण आहे, ब्रह्मच हे अंतिम सत्य आहे, ब्रह्मच हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे आणि ब्रह्मच सर्वश्रेष्ठ प्राप्तव्य आहे. त्यामुळे ते प्राप्त करायचंच आहे, ते प्राप्त करावंच, त्या दिशेने प्रवास करावाच. हेच ब्रह्मसूत्राच्या ठिकाणी आता बघणं आहे. म्हणजे फिरून फिरून पुन्हा मागे जाणं नाही की आम्ही कशाला ब्रह्मावर श्रद्धा ठेवावी, आम्ही कशाला विश्वास. ते सगळं संपलं. ते पहिल्या अध्यायात संपलं, दुसऱ्या अध्यायात संपलं, तिसऱ्या अध्यायात साधनेचा विषय संपला. आता चौथ्या अध्यायात फक्त साधना करायची आणि त्याला प्राप्त करायचं एवढाच विषय शिल्लक राहिला. आता किंतु परंतु ना इथे उत्तरं नाही. तो जिथे उपस्थित केला आहे तेवढ्यापुरता तो त्याचा जो प्रश्न आहे तेवढा सोडवायचा आहे. आता त्यांनी सांगितलं की असे जे सगळे निरनिराळे तर्क आहेत, हे तर्क काही मनुष्याला साधना देऊ शकत नाहीत. मग कशावर अवलंबून राहावं लागतं? शास्त्रावर अवलंबून राहावं लागतं. शास्त्र सांगतं की बाबा रे तुला साधन केलं पाहिजे, कोणतं साधन कर. तर हा म्हणतो मला तर काहीच कळत नाही, मी काय साधन करावं.
तेव्हा शास्त्र सांगतं बाबा इतक्या प्रकारची साधनं आहेत, याच्यापैकी तुला आत्ता काय आवडतंय, यातलं काय करणं तुला जमेल असं वाटतं, तू कशाचा स्वीकार करणार आहेस ते साधन कर. आणि म्हणून शास्त्रांनी सांगितलं की असं असं साधन आहे, हे साधनाचं स्वरूप आहे, तर त्यातलं तू काय घेतोस. तो जीव म्हणतो हे इतका दीर्घकाळ असं साधन करायचं म्हणजे कंटाळवाणं प्रकरण आहे, ह्याला काही शॉर्टकट नाही का. तर शास्त्र सांगतं कशालाही शॉर्टकट नसतो. न ते श्रांतस्य सख्याय देवाहा. श्रमेपर्यंत मनुष्य जोवर प्रयत्न करत नाही तोपर्यंत देवता त्याच्या प्रयत्नाला प्रतिसाद देत नाहीत. आम्हाला श्रमेपर्यंत म्हणजे आम्हाला पूर्ण तितिक्षेनी साधना केली पाहिजे, त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो आम्हाला प्रतिसाद देईल. पण या जीवाला हे सगळे कष्ट करायचा कंटाळा असतो, म्हणून तो आपले तर्क लढवत राहतो. पण म्हणाले हे सगळं जरी असलं तरी सुद्धा मनुष्याला तर्क म्हणून बोलता येतं. आपण काय निर्लेप राहायचं, आपण पण बोलत असतो आता काय, आता आमचं सगळं झालं, आता आमचा संसार झाला, आता प्रपंचात काही आम्ही अडकलेले नाही, आता तुम्ही काय करा ठेवा आमचं काही लक्ष नाही, असं फक्त बोलणारा मनुष्य मनामध्ये किती निर्लेप असतो आपण विचार केला तर आपण मुळीच निर्लेप नसतो. आपण प्रत्येकामध्ये गुंतलेले आहोत, मोह आहे, आपला अहंकार आहे आणि आपल्या मागे त्या सगळ्या उपाधी आपण लावून घेतल्या आहेत. म्हणून इथे ते आपल्याला सांगतात शास्त्रकार की बाबा रे, तुला जर वाटत असेल की व्यवहारामध्ये मी फार सद्गुणी आहे, मी फार उपाधी रहित आहे, तर म्हणाले असं समजू नको. प्रत्येकाच्या उपाधी कशा कशा प्रकट होतील आणि कोणत्या मार्गाने त्या बाहेर येतील आपल्याला काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे ती उपाधी त्या त्या जीवाला, जसा नामदेवांना अहंकार होता, नामदेवांचा अहंकार दूर करण्याकरता सुद्धा पुष्कळ प्रयत्न पांडुरंगाला करावे लागले की नामदेवाचा अहंकार कसा दूर होईल. प्रत्येक बाबतीमध्ये लगेच नामदेव रुसणार, लगेच नामदेव रागावणार, लगेच भगवंताला म्हणणार भगवंता म्हणजे माझ्यापेक्षा तुला तो भक्त जास्त प्रिय वाटला का, माझ्यापेक्षा तुझा तो भक्त जास्त श्रेष्ठ आहे का, मी तुझ्यावर एवढी भक्ती करतो, तू माझा एवढा लाडका प्राणापेक्षा सुद्धा, आणि तुला इतरांच्या बद्दल इतकं प्रेम आहे की भगवंताला दाखला द्यावा लागायचा की बाबा रे, तुला वाटत असेल की तू तुझ्या नामाने मला पुष्कळ आत्मसात करून घेतोस, पण म्हणाले तू तुझ्या नामस्मरणातून, तू तुझ्या साधनेतून जरी मला जवळ करत असलास तरी प्रत्येक भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे. आपण गेल्या वेळी पाहिलं तसं त्या कुर्मदासाची कथा आहे की पाय नाहीत, हात नाहीत, धड सरकवत सरकवत पंढरपूरच्या दिशेने तो देह घेऊन निघालेला आहे. काय चालणार आहे दिवसभरामध्ये, काय एक फरलांगभर तरी त्याचा देह सरकला जाणार आहे, कशाच्या आधाराने खोरडणार आहे त्या देहाला तो. पण त्याला असं वाटतं की नाही, मला पंढरपूरच्या दिशेने जायचं आहे. आता भगवंत म्हणतात बघा माझ्या भक्तांचं वैशिष्ट्य कसं आहे, माझं सगुण रूप पाहण्याची इतकी उत्कट इच्छा आहे या भक्ताला की तो त्याकरता धडपड करतोय, तो निघालाय. अर्थात आपण कथा गेल्या वेळी अगदी विस्ताराने पाहिली आहे. भगवंत त्याला रोज भेटत असे, त्याला मदत करत असे, आणि मग भगवंताच्या असं लक्षात येतं की नाही, आता ह्याचा महिमा लोकांना कळला पाहिजे, नामदेवाला तर कळलाच पाहिजे. आणि म्हणून भगवंतानी कीर्तनामध्ये नामदेवाच्या समोर भगवंत नाचताहेत, मोठ्या आनंदाने डोलताहेत, आणि एकदम कीर्तनातून अंतर्धान पावले. त्याबरोबर नामदेव हैराण, म्हणाले असं कसं झालं, भगवंत कुठे गेला, कीर्तन मी करतो आहे आणि माझ्या कीर्तनात समोर भगवंत नाचत नाही, टाळ वाजवत नाही, माझ्या समोर दर्शन देत नाही, असं कसं. हातातले टाळ टाकून दिले, कीर्तन टाकलं. म्हणाले मला कीर्तन करायचं नाही, परमात्मा नाही तर. कीर्तन ऐकायला ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत. म्हणाले असं कसं करता, कीर्तन सेवा आहे. नाही नाही म्हणाले, पांडुरंगाशिवाय काही नाही, सगळं खोटं आहे. निघालो म्हणाले त्याला शोधायला, कुठे गेलाय, देवळात नाही, मग आता कुठे गेला असेल. शोधायला निघाले. ज्ञानदेव म्हणाले एकटे जाऊ नका, मी तुमच्या बरोबर येतो. दोघेही निघाले. सावतेबुवांच्या मळ्यामध्ये पाणी प्यायला एक वारकरी आला आणि मोठेचं पाणी चालू होतं. त्या माणसाने त्यांच्या जो मदत करणारा, शेतामध्ये काम करणारा गडी होता,
तो म्हणाला, बाबा पाणी प्यायला आलास खरा, कशाला इथं मोठेचं पाणी पितोस, मी तुला चांगली एक घागर ओढून देतो ना, चांगलं गार पाणी. त्यांनी त्याला राहटावरनं चांगलं पाणी काढून एक घागरभर काढलं आणि त्याच्या हातावर घालायला लागले. तो पाणी प्यायला लागला. त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हटला, हा वरून तर वारकरी दिसतो आणि याचं प्रतिबिंब तर विठ्ठलाचं पडलेलं आहे. म्हणाला, हा कोण आहे? तो ताबडतोब त्यांना पाणी दिलं आणि तो सावतेबुवांकडे गेला. सावतेबुवांना सांगितलं की साक्षात पांडुरंग आपल्याकडे आला असावा असं मला वाटतं, तो जो वारकरी आलाय पाणी प्यायला. जवळ आले. त्यांनी सांगितलं, सावतेबुवा मोठा संकटात आहे मी, माझ्या मागे तो ज्ञानदेव आणि नामदेव लागलेत, आता मला लपवा म्हणाले आणि तुमच्या पोटात लपवा मला. काय करू म्हणाले. अरे तुझं पोट चीर आणि मला आत ठेव. भक्ताची परीक्षा भगवंत बघतो, भक्ताला ती परीक्षा आहे असं वाटत नाही, भगवंताची आज्ञा आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे. भगवंत म्हणाला, मी तुझ्या पोटात राहतो. वरून चांगलं कांबळं बांधून टाकलं, बसून राहिले भगवंताचं नाव घेत. ज्ञानदेव नामदेव आले. म्हणाले, पाहिलं का विठ्ठलाला? नाही म्हणाले. नामदेवानी जो टाहो फोडला, भगवंताला कशाला पोटात राहते, बाहेर आले बिचारे. ते म्हणाले, अरे नामदेवा, तू का कीर्तन सोडून इथपर्यंत आलास? नाही म्हणाले, तुम्ही का माझं कीर्तन सोडलं? माझा एक भक्त माझी वाट पाहतोय म्हणाले. चला म्हणाले, कोण आहे तुमचा भक्त बघू. कुर्मदासापर्यंत आले. कुर्मदासाच्या जवळ आल्यावर पाहिलं की असा देहाने दिवसभर खुरडत खुरडत बिचारात चाललाय आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस आहे म्हणून निघालाय. आणि तिथे आल्यावर या दोघांचं दर्शन मिळालं तर म्हणाला, धन्य झालो मी. म्हणाले, माझे हे तो सरदाराचा वेश घेऊन चांगले पांढरे शुभ्र कपडे, पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून भगवंत रोज यायचे. म्हणाले, हा तर मला रोज हा व्यापारी म्हणाले माझ्याकरता स्वयंपाक करून देतो. या दोघांनी सांगितलं, हा व्यापारी नाही, हा साक्षात पांडुरंग आहे. भगवंतांनी तिथे कुर्मदासांना दर्शन दिलं आणि म्हणाले, चला आता तुम्हाला मी पंढरपूरला घेऊन जातो. कुर्मदास म्हणाले, मला कशा करता पंढरपूर? तुमचं दर्शन झालं आता. सगुण दर्शनाची जी आस होती की तुमचं वर्णन ऐकलं होतं, तुमची मूर्ती पाहिली नव्हती मंदिरातली, त्यामुळे ती मूर्ती पाहण्याचा आनंद मला पाहिजे होता. आता इथे दर्शन झाल्यावर काय आहे? भगवंत नामदेवांना म्हणाले, बघा, एकदा दर्शन मिळाल्यानंतर भक्ताच्या अंतःकरणाला काय तृप्तता आहे आणि त्या एकदाच्या दर्शनाकरता काय प्रयत्न आहेत. आणि नामदेवा तू बघ, तुझ्या अखंड रात्रंदिवस मी समोर आहे, पण तुला समाधान नाही, ह्या भक्ताला समाधान आहे. याचा एक वेगळा गुण आहे म्हणाले. तसाच राका बंका अनेक कथा आहेत आपल्या याच्यात, येतीलच मागे पुढे. सांगण्याचा हेतू इथे असा आहे की परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते परमात्म्याचं स्वरूप हे तर्कबळाने समजत नाही. आणि जीव आणि परमात्मा याच्यामध्ये जे अंतर आहे आणि त्याची जी उपासना आहे, ती उपासना करताना आमच्या हृदयात राहणारा तो जो परमात्मा आहे, जो साक्षीभावाने राहिलाय, तो म्हणजेच पांडुरंग आहे का? मग पांडुरंग म्हणजेच परमेश्वर आहे का? म्हणजेच परमात्मा आहे का? या सगळ्याचा काथ्याकूट करणं काही अवघड नाही. आणि तो करणं जितका अधिक संगतवार, जितकं अधिक विस्ताराने करेल तो विद्वानच आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण इथे ते म्हणतात की हे बोलायला काय जातं, त्याचा अनुभव पाहिजे. तो कसा साक्षीभावाने राहतो. समर्थांसारख्यांनी दासबोधामध्ये 14 ब्रह्म सांगितली, 14 प्रकारची ब्रह्म. परमेश्वर 14 प्रकारांनी जगामध्ये प्रकट होतो. त्याच्यावर पुष्कळ मोठं निरूपण केलं. म्हणून परमात्मा यथार्थ कळला का? ते म्हणतात, तर्कानी आणि निरूपणानी नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. निरूपणानी परमात्मा कधीच कळत नाही. आणि त्यामुळे काय करायला लागेल? तपसा, सत्येन तपसा. सत्य आणि तप या माध्यमातून तो कळेल, सेवा माध्यमातून तो कळेल, साधन माध्यमातून तो कळेल. आणि म्हणून इथे सांगितलं की वस्तुस्थिती जी आहे ती तर्काने समजू शकत नाही. आणि त्याकरता एक उदाहरण फार सुंदर आपल्याला घेता येईल. ते असं आहे की आपल्याला माहिती आहे की जेव्हा आमचे अंतराळवीर एखाद्या म्हणजे चंद्रावर गेले, आता मंगळापर्यंत, एखाद्या ग्रहावर गेले किंवा चंद्रासारख्या उपग्रहावर गेले, तर आपल्याला असं इथे सांगतात की तिथे तो मनुष्य असा आधांतरी राहतो. त्याला जमिनीवर टेकायचा प्रश्न येत नाही, तो आधांतरी इकडे तिकडे तरंगत राहतो. आता पृथ्वी तलावरचा आमचा तर्क काय?
की प्रत्येक व्यक्ती जमिनीला चिकटूनच असली पाहिजे. असे काही आम्ही आधांतरी कुठे उडत नाही. कधी जमिनीवर आहोत, कधी वर आहोत, कधी आकाशात आहोत असं नाहीये. मग आम्हाला जर कोणी सांगितलं हो तिथे असं आहे, तर आम्ही म्हणतो वा असेल, शास्त्रज्ञ सांगतायत त्या अर्थी तसं असेल, म्हणजे त्यांचा तर्क आम्हाला मान्य केला पाहिजे. आमचा तर्क काही तिथे चालू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा आमच्या तर्काने एखादी गोष्ट आम्हाला समजून घेता येत नाही, तेव्हा जे शास्त्राने सांगितलंय, शास्त्रज्ञ तरी कुठून सांगतो? शास्त्रज्ञ गणिताने सांगतो की आमच्या इथे गुरुत्वाकर्षण कसं, त्या गुरुत्वाकर्षणाचं मापन देतो. चंद्रावरचं गुरुत्वाकर्षण कसं, त्याचं मापन देतो. त्या मापाने तिथलं गुरुत्वाकर्षण असं आहे की ते आम्हाला केंद्राकडे खेचून ठेवत नाही. आणि मग आमचा त्या गणितावर, शास्त्रावर विश्वास ठेवावा लागतो. इथे ही सूत्र सांगतात की माणसाला उपासनेच्या बाबतीत सुद्धा शास्त्रावरच विश्वास ठेवावा लागतो. की आमच्या मनास आलं म्हणून आम्ही अशी उपासना करू, आम्हाला पटलं तर आम्ही करू, आम्हाला नाही पटलं तर नाही करणार. म्हणाले असं नाही होणार. तुम्ही एक मार्ग स्वीकारताना मार्ग स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे, पण योगशास्त्राचा मार्ग स्वीकारला, त्यातला पतंजलींचा अष्टांग योग स्वीकारला, आणि आता आम्ही आसन प्राणायाम नाही करणार किंवा ते यमनियम आम्हाला नका सांगू, मग तुम्ही काय करणार? आम्ही एकदम ध्यानाला बसणार. ते म्हणतील असं नाही होणार. ध्यान हे त्याचं 7वं अंग आहे. त्यामुळे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा एवढ्या 6 गोष्टी करा, मग ध्यानाला बसा, आणि शेवटी समाधी आहे. आमच्या मनास आलं म्हणून आम्ही नाही करू शकत. म्हणून ते सांगतात इथे की परमेश्वर म्हणजे आत्मा, त्याचा बोध करून देताना आम्हाला त्याचा बोध कशातून करून घ्यावा लागेल? आम्हाला त्याचा बोध शास्त्रातूनच करून घ्यावा लागेल. आणि म्हणून ते पुढे सांगतात की शास्त्राचा बोध करून झाल्यानंतर या फलाच्या मार्गाने, आता चाललाय तो सगळा फलाध्याय आहे, या फलाच्या मार्गाने जर आम्हाला जायचं आहे तर आम्हाला मार्ग कसा क्रमण करावं लागेल? मनामध्ये भाव पाहिजे. हे पहिलं त्या मार्गावरचं सूत्र आहे. ते सांगतात बोध आम्हाला जो केला आहे त्या बोधामध्ये आमचा भाव पाहिजे. भाव म्हणजे श्रद्धा. त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे. कशावर? त्या शास्त्रावर, जे सांगितलं आहे त्या वचनावर, जे सांगितलं आहे त्या नेमावर, जो सांगितला आहे त्या जपावर. कुणी जर सांगितलं मग आम्ही असा असा जप, नाही हो आमचा जप एकदम पॉवरफुल आहे, हो का, मध्ये ते आज सोडून तो करते. म्हणाले असा धरसोड ही कुणाचं लक्षण आहे? ज्याच्या ठिकाणी निष्ठा नाही, ज्याच्या ठिकाणी श्रद्धा नाही. ज्याला श्रद्धा नाही तोच एक सोडतो आणि दुसरं स्वीकारतो. नाही तर अन्यथा श्रद्धा एकदा एक पकडलं की संपलं. आता विचार करण्याचं कारणच नाही, श्रद्धा बसलेली आहे. म्हणून ते म्हणतात ह्या फल प्राप्त करण्याकरता सगळ्यात महत्वाचं आणि मूलभूत काही असेल तर ती आमची श्रद्धा आहे. श्रद्धेनंतर ते सांगतात आमचा विवेक आहे, म्हणजे योग्य आणि अयोग्य काय आमच्या स्वतःच्या वर्तनाच्या बाबतीत आणि जगात दिसतं आहे त्या बाबतीत. कुठेतरी आम्ही काही पाहतो, मग आम्हाला वाटतं आम्ही करतो त्याच्यापेक्षा त्यांचं बरं आहे की, मग आम्हाला काय इतकं कठीण, त्यांना काय इतकं सोपं. आता असं आहे, त्याकरता एकच उत्तर आहे मोठ्या सत्पुरुषांनी दिलेलं. ते म्हणजे असं की एका डॉक्टरचं औषध घ्यायचं आणि दुसऱ्या वैद्याची पथ्य करायची. असं कसं होईल? तो वैद्य म्हणेल माझं औषध घेताना मग माझंच पथ्य करा, नाही तर त्या डॉक्टरचं औषध घ्या आणि त्याचं पथ्य करा. तसं आहे, योगमार्गाचा अवलंब करायचा आणि भक्तीची मोकळीक घ्यायची. असं कसं होईल? एकदा योगमार्गाचा अभ्यास करायचा म्हटलं की ती योगाची शिस्त सांभाळलीच पाहिजे. आता भक्तीचा मार्ग अवलंबायचा आणि योगमार्गासारखं आपल्या ज्या चित्तवृत्ती आहेत त्याच्याकरता योगामध्ये त्याचा नियंत्रण करण्याचा जसा विषय घेतला आहे त्या विषयाने जर पुढे जायचं तर म्हणाले असं व्हायचं नाही. कारण तिथे संबंध देहाचा आहे आणि भक्तीच्या मार्गाने जायचं आहे, नामस्मरण हातात करायला घेतलं आहे तर इथे संबंध हृदयाचा आहे, अनन्य शरणागती आहे, भावाची उत्कटता आहे, ईश्वराविषयीचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाकरता सर्वस्व त्यागाची तयारी आहे.
योगामध्ये ते नाही करावं लागत. योगामध्ये देह चांगला ठेवावा लागतो. देहाच्या माध्यमामधून आपल्या चित्ताला वळण लावावं लागतं. सगळ्यात सुरुवातीला प्राथमिक अवस्थेमध्ये सुद्धा आणि पुष्कळ परिणत स्थितीपर्यंत सुद्धा देह हे महत्त्वाचं साधन आहे. योगमार्गामध्ये भक्तीमध्ये पण देह महत्त्वाचा आहे, पण देह प्राधान्याने महत्त्वाचा नाही आहे. भक्तीमध्ये प्राधान्याने अहंकार महत्त्वाचा आहे. त्या अहंकाराची आत्यंतिक निवृत्ती जितकी करता येईल, जशी करता येईल, त्याच्याकरता जेवढा प्रयत्न करावा लागेल तो करावा लागेल. म्हणून ते इथे म्हणतात विवेक पाहिजे आम्हाला. त्या विवेकाशिवाय फल मिळणार नाही. हा फलाध्याय सांगतो. केवळ तर्काच्या घोटाळ्यात पडू नका. ते म्हणतात ज्ञानमार्गाचं काही सोपं वाटलं ते घेतलं, कर्ममार्गाचं काही सोपं वाटलं ते घेतलं. म्हणाले आपण मागे येऊन गेले की देवपूजा करायला बसलो, काय करणार? आज आता काही दुर्वा आणता आल्या नाहीत, काय करणार? आज शंकराला बेल आणता आला नाही. त्याला काय सगळे देव एकच आहेत, घरात तुळशी आहे सगळ्यांनाच वाहू, नाही होणार म्हणा. गणपतीची पूजा केली तर दुर्वाच पाहिजे, शंकराची पूजा केली तर बेलच पाहिजे. हा विवेक करावाच लागेल. इथे शास्त्र समजून घ्यावंच लागेल. इथे तत्वज्ञान आणि शास्त्र हे सबगोलंकार करू नका म्हणतात. योग्य तऱ्हेने शास्त्र जाणून आपली साधना पुढे नेली तर ब्रह्मसूत्रकार म्हणतात आपण फलापर्यंत पोचाल. त्याकरता विवेकाची आवश्यकता आहे. पुढे ते म्हणतात आपल्या हातामध्ये साधन घेतलेलं आहे. हातातलं जे साधन आहे ते साधन काय करतं? आता समजा नामस्मरण सुरू केलं, समजा योगाचा अभ्यास सुरू केला, समजा कर्ममार्गी माणसांनी आपल्या विहित कर्माचं आचरण फार काटेकोरपणाने सुरू केलं आणि आपलं सबंध आयुष्य कर्तव्य कर्म अत्यंत चोख आणि प्रामाणिकपणे करण्यामध्ये व्यतीत केलं. ज्ञानमार्गी आहे, तो आपल्या मार्गाने उपासना करतोय. पण म्हणाले हे साधन काय दाखवतं? हे साधन काही तो परमात्मा दाखवत नाही. हे साधन जे आहे फक्त मार्गाला उजेड करून देतो. म्हणजे जसा दिवा आहे, चालताना समोर किती दिसतं, किती पुढे चाललास, जेवढा पुढे जाशील तेवढा म्हणाले तो आम्हाला दिव्यानी पुढे पुढे नेतो. म्हणजे साधन हे दिव्यासारखं आहे, ते आम्हाला घेऊन पुढे पुढे नेतं. पण ते आम्हाला साध्य दाखवत नाही, साध्याचा मार्ग दाखवतं. आणि ते आम्हाला साध्याचा मार्ग दाखवत असल्यामुळे त्या मार्गावरून जात राहणे, त्या मार्गावरून चालत राहणे आणि त्या मार्गावर पाऊल कसं टाकायचं हे आम्हाला साधन शिकवतं. म्हणून ते म्हणतात साधन सोडायचं नाही. एक योगसूत्रातलं सूत्र सगळ्या साधने करता अगदी योग्य आहे. ते म्हणजे सतु दीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. दीर्घ कालपर्यंत अत्यंत आदरपूर्वक सतु दीर्घकाल नैरंतर्य अंतर न पाडता निरंतर सातत्याने सत्कारा सेवितो, सत्काराने त्या साधनाचा अवलंब करणे, दृढभूमी ही आणि अंतःकरणातली निष्ठा टिकवणे. इथे आता आपल्याला हे सूत्र सांगतं की अंतःकरणातली निष्ठा टिकवून साधन करत आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आधी म्हणाले सत्य असत्याचा विचार करण्याकरता आपल्याला शास्त्राचीच मदत घेतली पाहिजे, शास्त्रालाच शरण गेलं पाहिजे. नाही तर म्हणाले आता त्यांनी एक छान दृष्टांत दिलाय आणि त्यांनी सांगितलंय की आम्हाला घर बांधायचंय, आम्हाला व्यवहार आणि आम्हाला मूळ सत्य, सत्याचा शोध घ्यायचा आहे, पण व्यवहाराने चालायचं आहे. तेव्हा व्यवहाराने चालताना कसा चाल हे शास्त्र शिकवतं आणि सत्य काय आहे ते आम्हाला तत्वज्ञान सांगतं आणि त्याचा अनुभव येतो. आता शास्त्र सांगताना त्यांनी एक दृष्टांत दिला. ते म्हणतात पृथ्वी गोल आहे, हे अंतिम सत्य आहे. ही पृथ्वी कशी आहे? पृथ्वी गोल आहे. पण आम्हाला घर बांधायचं तर आता पृथ्वी गोल आहे तर मग आमचं घर त्या गोलाच्या कोणत्या भागावर आहे? मग आमचं घर काय एखाद्या सफरचंदावर बांधल्यासारखं बांधलं जाणार की काय? नाही. या पृथ्वीवरती पृथ्वी सपाट आहे असं धरूनच घर बांधणार आहे. म्हणून शास्त्र आम्हाला साधना सुरू करताना मन चंचल होणारच आहे. आम्हाला हे साधन करत दीर्घकालपर्यंत चालावंच लागणार आहे.
हे साधन आम्हाला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे, या प्रत्येकाच्या विषयीचं मार्गदर्शन आम्हाला समजून करत असतं, आमच्या बाजूनी करून देतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शास्त्राच्या माध्यमातून त्याला जाणून घेऊन, त्याचा विवेक करून, त्यातलं आपल्याला काय झेपतं आहे हे बघून ते साधन आम्ही करत राहिलो तर आम्ही फलाच्या दिशेने प्रवास करत जातो. अगदी सारखं लक्षात ठेवायचा हा फलाध्याय. आपल्याला या फलाध्यायामध्ये त्याच्या प्राप्तीच्या करता काय काय ते सगळं, आता त्याच्या अनुषंगाने विषय तेच असले साधनेचे तरी त्याची मांडणी वेगळी आहे, त्या पद्धतीने ते मांडतात. आता ते म्हणतात अशा प्रकारे आम्ही जर साधना नाही केली आणि डोळ्याला झापडं लावून घेतली तर आम्हाला अज्ञान आणि भ्रांती याच्या बाहेर जाताच येणार नाही. आम्ही अज्ञान आणि भ्रांतीमध्ये राहू, आम्हालाच कळत नाही आम्ही काय करावं. अशा स्थितीमध्ये जर साधना होत राहिली तर म्हणाले ती दीर्घकाल कितीतरी काल झाली तरी सुद्धा ती साधना फलदायी होणार नाही. मग कशी करायला पाहिजे, नाम कसं घ्यायला पाहिजे, योगाचा अभ्यास कसा केला पाहिजे, यज्ञ यागादी कर्म कशी केली पाहिजेत, ज्ञानमार्गाचा अभ्यास कसा केला पाहिजे, हा त्या त्या मार्गातल्या अधिकारी शास्त्रज्ञांच्याकडून त्या त्या शास्त्राचा उहापोह करून आपण विवेक केला पाहिजे की ह्यातलं आपल्याला काय झेपणार आहे पुन्हा, आणि जे आपल्याला झेपणार आहे ते आपण केलं पाहिजे. आणि मग ते म्हणतात की ह्या सगळ्याला कारण काय, ते आपल्याला कारण फार सुंदर सांगतात. ते म्हणतात की सगळ्यांची परिस्थिती समजा एक आहे, आम्ही 5 जण एकत्र बसलो आणि अभ्यासाला लागलो, सगळ्यांनी ठरवलं, मित्र मित्र आहेत, मैत्रिणी मैत्रिणी आहेत, घरातली कुटुंबातली माणसं आहेत, आमच्या ओळखीचे आपल्याला माहीतसुद्धा असतील, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेमध्ये असलेले आणि आमचे गोखले, गोसी गोखले म्हणून ज्यांनी गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं लिहिली आहेत, त्यांच्या घरामध्ये नामाच्या विषयी खूप प्रेम आहे की नाम सगळ्यांनी घ्यावं. तर 13 कोटी रामनामाचा जप हे त्यांच्या संप्रदायामध्ये खूप मान्य आहे आणि त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी मिळून 13 कोटी रामनामाचा जप करावा. कारण त्यांच्या वडिलांच्या करता काय श्रद्धांजली, वडिलांच्या पश्चात त्यांना नामाचं प्रेम होतं ना, मग त्यांना नामाची श्रद्धांजली म्हणून त्या सगळ्या भावंडांनी एकत्र येऊन 13 कोटी रामनामाचा जप 1 वर्षात केला. 13 कोटी रामनाम झालं. त्यांना म्हटलं अरे आपल्याला भावंडांना सहज रामनाम करता येतं 13 कोटी. त्यांनी 5 वेळा 13 कोटी रामनामाचा जप केला सगळ्या भावंडांनी मिळून. 65 कोटी रामनामाचा जप झाला आणि मग त्याची सांगता त्यांनी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणाले आम्ही असा नामाचा जप करत राहिलो. मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय अनुभव आला किंवा तुम्हाला काय वाटलं ह्या एवढ्या सगळ्या नामस्मरणातून लाभ काय झाला. तर त्याची चर्चा करताना आधी त्यांच्या पत्नी, बाकीचा विषय आपण सोडून देऊ, पण त्यांच्या पत्नी मार्मिकपणाने म्हणाल्या की अहो त्या नामस्मरणाचा आम्हाला प्रत्येकाला वेगळा वेगळा लाभ झाला. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्या माणसाची प्रकृती वेगळी आहे, परिस्थिती एकच आहे, एकाच कुटुंबातली माणसं आहेत, एकाच संस्कारातनं घडलेली आहेत, पण तरी सुद्धा त्या नामस्मरणाने जे प्राप्त झालं ते प्रत्येकाला वेगळं प्राप्त झालं. त्या म्हणाल्या माझ्या बाबतीत असं झालं, अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येऊन पडलेल्या मी स्वीकारलेल्या, अशा अनेक जबाबदाऱ्या मी पार पाडत होते. केव्हा तरी मन कुरकुरत असे की बाबा हे आपल्यालाच का, आपल्याला वेळ मिळत नाही, शरीराला कष्ट होतात. नामस्मरणाने म्हणाले माझी कुरकुर बंद झाली, कुणाला काय लाभ होईल. आणि आमचे गोसी गोखले म्हणाले आनंद आहे, महाराज आपल्या सारखे सहवासात आहेत असं आपल्याला वाटतं, आपण त्यांच्याच सहवासात आहोत अशी धारणा आहे. पती पत्नीच आहेत, एकाच परिस्थितीत नामस्मरण करतायत, प्रत्येकाची धारणा भिन्न आहे. प्रत्येकाच्या धारणेमधून तो जो आनंद आहे की प्रत्येकजण आपापल्या परीने एक 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 त्याचा अनुभव घेत असतो. आणि म्हणून शास्त्र असं सांगतं की साधना करत असताना येणाऱ्या संकटांना, ज्याला अंतराय असं म्हणतात, कधी व्याधी येतात, कधी काही त्रास निर्माण होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आमच्या पुढे उभ्या राहतात. पण त्या प्रत्येक अडचणीमध्ये कुणी रडतो, कुणी हसून अडचणीवर मात करतो, कुणी दुसऱ्याच्या मदतीने अडचण दूर करतो, तर कुणी साधनच सोडून देतो. म्हणून तो जाऊ दे नाही, इतक्या भानगडी येतात मध्ये, नकोच ते,
ते नामस्मरणही नको, ते साधनही नको आणि ते काहीच नको. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की एका परिस्थितीमध्ये साधन करण्याकरता आम्हाला प्राप्त झालं तरी त्या परिस्थितीतली प्रत्येक व्यक्ती त्या साधनेकडे काय दृष्टीने पाहते आणि ती काय त्याच्याकरता आपल्या अंतःकरणाची प्रतिक्रिया देते. आपल्या अंतःकरणाची प्रतिक्रिया ही पूर्णपणे आपल्या भूमिकेवर अवलंबून आहे. आपलं मन कसं आहे, आपली वृत्ती कशी आहे, आपले विचार कसे आहेत, आपण मूलतः कोणत्या हेतूने साधन करायला निघालो. पुष्कळ गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये काही माणसांच्याकडे, आता पुन्हा तो विषय मागे नको म्हणून, पण काही लोकांना इतकी घाई झालेली असते, ते म्हणत अहो आता ते वाचल्यावर आम्हाला असं कळलंय की माणसाचा जन्म फार दुर्लभ आहे आणि ह्या जन्मामध्ये मोक्ष मिळवण्याकरता जितके आपण भरभर प्रयत्न करू तितकं आता ह्याच जन्मात मिळवायचंय. ते म्हणजे काय पैसे मिळवण्यासारखं आहे, ते म्हणजे काय भराभरा पुष्कळ मोठा स्वयंपाक करण्यासारखं आहे, काय एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शन वाढवून पाहिजे म्हणून ओव्हरटाईम करून भराभर प्रोडक्शन वाढवलं आणि वस्तू तयार केल्या, असं आहे. एखाद्या निर्माणीमध्ये लक्षावधी वस्तू निर्माण झाल्या, असं नाही आहे. त्या ठिकाणी मन आहे, बुद्धी आहे, शरीर आहे, हे सगळं मॅच्युअर व्हावं लागतं, परिपक्व व्हावं लागतं. ती परिपक्वता प्राप्त होण्याकरता आमच्या मनबुद्धी शरीराचं पुष्कळ मोठं योगदान आहे. ते कसं असतं, ते योगदान कोणत्या प्रकारे केलं जातं, म्हणून इथे शास्त्र आम्हाला सांगतं की आम्हाला परिस्थिती अनुकूल नाही म्हणून आम्हाला काही करणं होत नाही असं म्हणणारा एक वर्ग आहे. तर कुंतीसारखा दुसरा वर्ग आहे. कुंती म्हणते भगवंता मला दुःख दिलीस, अशीच दुःखांची संकट परंपरा माझ्यावर येऊ देत जा, म्हणजे संकट आली की संकटात मला तुझी आठवण होते, म्हणजे मी कायम संकटात राहिले तर मला तुझी आठवणच होत राहील. दुसरा मनुष्य म्हणतो परमेश्वर अरे सारखी संकटावर संकट आहे, कुठं वेळ मिळणार आहे मला तुझ्याकडे बघायला, यातनं जरा बाहेर काढ, यातनं मला जरा स्वास्थ्य दे म्हणजे मी तुझ्याकडे पाहीन. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की अनुकूलता परिस्थितीची मिळाली तर त्या अनुकूलतेला घेऊन मोठा अधिकारी होणारा वर्गही समाजात आहे, जगात आहे, आणि अनुकूलता मिळाल्यावर आळशी होणारा पण आहे. आळशी कसा, आपल्याला ब्रह्मसूत्रकारांनीच सांगितलंय ब्रह्मसूत्रांच्या मध्ये की ज्या देवता आहेत त्या देवतांना इतकं वैभव आहे, त्या देवतांना इतका आनंद आहे, इतकं सुख आहे, इतकं अमर्याद सुख आहे की त्या अमर्याद सुखामध्ये त्यांना ब्रह्मदर्शनाची आस निर्माणच होत नाही. ते म्हणतात बघू आता पुढे केव्हा ब्रह्मदर्शन करायचं, आता आज आहे हा आनंद अधिकार हे उपभोगून घ्या. काल आपण बोललो ना, म्हणून मानव जीवनामध्ये ही संमिश्र फलं देणारं हे पृथ्वी तलावरचा मानव लोक आहे की या मानव लोकामध्ये मानवानी या सगळ्या परिस्थितीचा साधक बाधक विचार करून आपलं साधन पुढे न्यावं अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून ते सांगतात की प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुणी फार जिद्दीने उभे राहतात तर कुणी अनुकूल परिस्थितीमध्ये पुढे जातात. राजा जनक आपल्याला माहिती आहे, एवढा मोठा तत्ववेत्ता राजा आहे. आणि असंच दत्तात्रेयांच्या संप्रदायामध्ये असणाऱ्या मदालसा वगैरे सारख्या ज्या स्त्रिया आहेत, सुलभा, काय एकेका स्त्रीचा अधिकार थोडा आहे आणि त्या एवढ्या मोठ्या राजघराण्यामधल्या एवढं मोठं वैभव उपभोगणाऱ्या स्त्रिया, पण त्यांनीही फार मोठा अधिकार प्राप्त करून घेतलेला आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की उपाधी आमच्या मागे आहे, प्रतिकूलतेची उपाधी आहे, अनुकूलतेची उपाधी आहे. या कोणत्याही उपाधीला महत्व न देता आपल्याला मार्ग कसा क्रमायचा आहे त्याच्याच करता सारखा आपल्याला विवेक करायला सांगितलं की बाबा कशानी, काय विचारांनी, काय पद्धतीने मी माझ्या परिस्थितीमध्ये साधन पुढे नेऊ. प्रत्येकाला असंच मिळेल असं नाही. आमच्याकडे आता श्रावण महिना होऊन गेला, त्या खुलभर दुधाची गोष्ट आमच्याकडे श्रावण सोमवारी सांगितली जाते की सोमवारी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गाभारा पूर्ण दुधाने भरायचा आहे. सगळ्यांनी सांगितलं आपल्या घरात कोणाला दूध देऊ नका, काही नाही, त्याचा वापर करू नका, लहान मुलांना सुद्धा देऊ नका, प्रत्येकाने सगळं दूध आणा म्हणजे गाभारा भरेल, म्हणजे गाभारा भरेल. लोक बिचारे आपल्या घरातलं सगळं दूध जितकं आहे नाही तेवढं होतं, नव्हतं तेवढं
सगळं तिथे गाभारा भरण्याकरता घेऊन चालले. एक म्हातारी आजी होती, ती म्हणली आपला प्रपंच काय, आपला लेकूरवाळा परमार्थ आहे. या आपल्या प्रपंचामध्ये घरामध्ये 5-15 पोरं आहेत, म्हातारी माणसं आहेत, तरुण माणसं, सगळ्यांना खायला पाहिजे, प्यायला पाहिजे. आपल्याकडे दुभतं तरी काही कमी आहे का? 5-25 गाई म्हशी आहेत घरामध्ये. सगळं असलं तरी सगळ्यांना सगळं पुष्कळ लागतं. तिने प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर घातलं, प्रत्येकाची गरज भागवली. आणि ती म्हणाली आता ह्यातनं किती उरलं तेवढं दूध घेऊन जाते. तिने आपलं दूध तिथे नेलं आणि तिचं दूध तिथे ओततंय तो गाभारा भरला. अशी ते श्रावण सोमवारचं महात्म्य सांगणारी खुलभर दुधाची गोष्ट आहे की विवेक जो करतो त्या विवेकशील मनुष्याच्या कर्माला फल आहे. कर्म किती अट्टहासाने केलं त्यापेक्षा कर्मामागची धारणा काय आहे याचं फल आहे. आणि म्हणून इथे शास्त्र सांगतं की म्हणाले संत सत्पुरुष जे ह्या पृथ्वी तलावरती जन्म घेतात ते सगळे म्हणाले व्यवहार पाहत असतात. त्यांच्याही प्रपंचामध्ये काही कमी सुखदुःख नाही आहेत, त्यांनाही काही अडचणी नाहीत. पण त्यांच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं तर अडचणींच्या ठिकाणी आहेत, प्रारब्धाच्या ठिकाणी आहे आणि त्यांची साधना त्यांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांनी इथे वर्णन केलं आहे की सगळीकडे आपल्याला असं दिसतं की फुलं आहेत त्याला काटे आहेत, संत सुद्धा माणसं आहेत त्यांनाही सुखदुःख आहे. परमेश्वराला प्राप्त केलं तरी सुद्धा सुखदुःखात्मक असणारा हा जो लोक आहे त्यातलं प्रारब्ध भोग कुणालाच चुकले नाहीत, जे त्यांनाही चुकले नाहीत. पण म्हणाले ते कसे आहेत, ते विरक्त आहेत, त्यांची उपाधी सगळी सुटलेली आहे. आणि म्हणून त्यांना जीवनामध्ये ते कशाचंही दुःख न मानता केवळ आनंदात आहेत, कारण आनंदाचं निधान त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की जीवानी एक गोष्ट लक्षात ठेवावी की मी 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 मला हे केलं पाहिजे, मला ते केलं पाहिजे, हे माझं आहे, ते मला मी केल्याशिवाय होणार नाही आहे. मला हे करण्यात आनंद आहे, मला ते देण्यात आनंद आहे, मला ते मिळवण्यात आनंद आहे, मला दानाचा आनंद आहे, मला शिक्षणाचा आनंद आहे, मला वस्तू घेण्याचा आनंद आहे, मला वस्तू देण्याचा आनंद आहे. मनुष्य मी मला सगळ्या बाजूनी सगळ्या विभक्ती प्रत्ययानी आपलं वर्णन करत असतो. इथे त्यांनी सांगितलं बोध करताना आपल्याला त्यांनी काय सांगितलं की परमात्मा परमेश्वर जो आहे तो आत्मा ह्या नावाने वेदात वर्णन केलेला असला तरी सुद्धा परमेश्वर किंवा परमात्मा म्हणजेच आत्मा असं समजा की व्यवहारात ज्याला परमेश्वर म्हणतात तो म्हणजेच आत्मा आहे एक. आणि त्याच्याविषयी वेदांनी बोध केला आहे हे दोन. त्याच्याविषयीचा बोध काय ते हे आत्ता त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि त्याच्याविषयीचा बोध करताना ते म्हणतात की आमच्या देहाला, आमच्या इंद्रियांना आणि आमच्या अंतःकरणाला तिघांनाही उपाधीतून सोडवलं पाहिजे. हे तिघेही ज्या क्षणी उपाधीतून सुटतील त्या क्षणीच अंतःकरणात अलिप्तता निर्माण होईल, त्या क्षणीच अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होईल. आणि म्हणून जेव्हा ही स्थिती येईल तेव्हा जीव आणि ब्रह्माचं जे ऐक्य आहे ते प्रत्ययाला येईल. आता ह्या पातळीवरून त्यांनी पातळी भिन्न घेतली. कुठून आपण ती पक्की लक्षात ठेवायची. तत्वमसी हे सगळ्यात वरचं शिखर आहे की ते तू आहेस हे प्राप्त करायचंय. आणि आम्ही जिथे आहोत ती आमची पातळी, तिथून चालत चालत तिथपर्यंत जायचं आहे. त्याकरता ते आता आपल्याला त्या फलाच्या संदर्भामध्ये विषय मांडतायत. आता विषय मांडताना ते सांगतात की जेवढा आमचा प्रगतीचा भाग असेल तेवढा आमचा ईश्वराचा सानिध्याचा भाग अधिक सुकर होईल. म्हणजे कसं, मी परमेश्वराचा सेवक आहे, दास्यभावाने भक्ती केली. मी परमेश्वराचा भक्त आहे, तो माझा स्वामी आहे, मी त्याचा भक्त आहे, तो माझा देव आहे, या भावाने भक्ती केली. मी त्याचा अंश आहे या भावाने भक्ती केली. आणि म्हणाले ज्याला कळलं, ज्याला उलगडलं आणि ज्याला अधिकार प्राप्त झाला तो म्हणेल मी परमात्म्यापेक्षा वेगळा नाहीच आहे, मी काही करत नाही, यदृच्छा सगळं घडतं, तो घडवतो, तो हा देह चालवतो.
चालविसी हाती धरोनिया, चाल वाटे आम्हा तुझाची आधार, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तूच आहेस बरोबर. माझा सांगाती म्हणजे चालविसी हाती धरोनिया. लहान मुलाला जसं आई चालायला शिकवते तसं तू मला धरून चालवतोस, तूच घेऊन जातोस, मी काहीच करत नाही. ज्याला साधनेमध्ये ही स्थिती प्राप्त झाली आहे त्याची साधना वेगळी. मी तुझा सेवक आहे, मी दीन आहे, मी दुबळा आहे, मी अनेक दुर्गुणांनी युक्त आहे, मला ह्या सगळ्या दुर्गुणातून तू सोडव. ही आमची प्राथमिकच अवस्था आहे. कारण आम्हाला माहिती आहे सत्य असत्यासी मन केले ग्वाही. मनाला माहिती आहे काय सत्य आहे काय असत्य आहे. आमचे दोष काय आहेत ते लोकांना नाही कळले तरी आम्हाला कळतात. आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला माहिती आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की मी तुझा सेवक आहे, मी तुझा भक्त आहे. भक्त आहे म्हणताना प्रेम निर्माण झालंय. तो म्हणतो भगवंता माझं तुझ्यावर प्रेम आहे पण माझे दुर्गुण सुटत नाहीत, काय करू सांग. त्याच्यातून तू मला सोडव, कारण तू माझी देवता आहेस, तू मला सोडव. तिसरे म्हणतात मी तुझा अंशच आहे, तुझ्यापेक्षा मी वेगळा नाही आहे, तुझाच अंश आहे. मग तुझा अंश असून मी का असा दरिद्री, मी का असा हेमटा, मी का असा अवगुणांनी युक्त, मी का असा सुखदुःखात गटांगळ्या खातो, दूर कर. तर चौथा म्हणतो की तू आणि मी यात काही भेद नाही. आणि शास्त्रकार सांगतात आमची जी पातळी तितकं आमचं आणि देवामधलं अंतर कमी किंवा जास्त. जितका आमचा अधिकार जास्त तितके आम्ही देवाच्या अधिक जवळ, जितका आमचा अधिकार कमी तितके आम्ही देवापासून लांब. म्हणजे जिथे आहोत तिथून आम्हाला चालायचं आहे, या मार्गावरती आम्हाला चालत राहायचं आहे. आणि म्हणून ते सांगतात की जीव उपासना करील तर तो त्या बळावरती हा अधिकार प्राप्त करून घेईल. आणि म्हणून एक विचार उपनिषद त्यांनी सोडलं नाही आहे. जे एक खुंटा बळकट धरून ठेवलाय, कशाचा, तत्वमसीचा खुंटा बळकट धरून ठेवलाय, ते तू आहेस, तुला तिथं जाऊन पोचायचं आहे. म्हणून ते म्हणतात शास्त्र पुन्हा पुन्हा सांगतं. म्हणजे एका बाजूनी शास्त्र तुझ्याकडे किती उणीवा आहे ते गौरवून सांगतं आणि दुसऱ्या बाजूनी तू किती महान आहेस हे सांगतं. म्हणाले शास्त्र दोन्ही सांगायला सोडत नाही, वेद दोन्ही सांगायला सोडत नाही. आता उद्याला आपण जो विषय घेणार आहे तो असा आहे, न प्रतिके नाही सहा. मला प्रतिकाचे ठिकाणी आत्मबुद्धी करू नये, कारण तसे नसते. आता ज्याची उपासना करतो ते प्रतीक आहे, त्या प्रतिकाचं स्वरूप काय आणि ते प्रतीक कसं समजून घ्यावं, त्या प्रतिकाच्या ठिकाणची भावना कशी असावी, ती किती उदात्त असावी, त्याविषयीचा विचार आपण उद्याला पाहूया.